Praise the Lord. देवाची स्तुती असो. It's a great joy and a privilege for me once again to stand in front of you and preach God's word. माझ्यासाठी पुन्हा एकदा आनंदाचा क्षण आहे की मी तुम्हा समोर थांबून देवाच्या वचनाचा आज प्रसार करत आहे. God has given me one more day to preach God's word. देवाने मला अजून एक दिवस दिला की मी देवाच्या वचनाचा पुन्हा एकदा प्रचार करू शकेल. Today we are going to learn the principle of how to get blessing if you give something for the Lord. आज आपण ते शिकणार आहोत की आज देवाकडून आशीर्वाद कशा प्रकारे मिळवावा, की देवाने आपल्याला कुठली गोष्ट दिली असेल. Today nowadays everybody they just want to get from God. आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाला देवाकडून काही ना काही हवं आहे. But they forget one thing. Every time we cannot just get. Sometimes we need to give up something for the Lord. परंतु लोक हे विसरतात की प्रत्येक वेळेस आपण घ्यावंच नाही, तर कधी कधी आपल्याला द्यायचीही गरज असेल, त्यावेळेसच आपल्याला ते मिळू शकेल. So here we are going to understand one thing, that how Daniel gave up something and then how he got something from God. तर आपण या ठिकाणी हे पाहूयात की दानिएलाने कशा प्रकारे देवाला दिलं आणि त्याला कशा प्रकारे देवाकडून मिळालं. So here let's see what we can see from Daniel chapter 1 verse 8 to 17. तर आपण या ठिकाणी पाहूयात की दानिएलाचा अध्याय याच्या पहिल्या अध्यायात 17व्या वचनात काय सांगितलं आहे. Chapter 1 verse 8 to 17. पहिला अध्याय याचा 1 ते 8 वचन. Chapter 1 verse 8 to 17. पहिला अध्याय 8 ते 17 वचनांमध्ये आपण पाहूयात. So here we can see some of the few things, like Daniel was a young captive in Babylon. तर आपण या ठिकाणी पाहतो की दानिएल जो आहे तो बंदी करून नेलेला असा इस्रायलामधून होता. And the king's food and food and wine, it looked attractive and privileged. आणि जे राजाचं अन्न होतं ते अगदी दिसण्यास आकर्षक आणि उत्तम असं चविष्ट होतं, जे त्यांच्या समोर ठेवलं. So when Daniel was captivated and he taken to the Babylon, ज्या वेळेस दानिएलाला बंदी करून बाबिलोन या देशामध्ये घेऊन जाण्यात आलं होतं and he was served with great food. आणि त्याच्यासमोर खूप उत्तम अशी मिष्टान्न, उत्तम अन्न ठेवण्यात आलं होतं. And expected was like Daniel was actually admitted in got admission in the world finest university. तर आणि या ठिकाणी दानिएलाला जे आहे ते जगातील सर्वात मोठं जे शिक्षण संस्थान होतं, युनिव्हर्सिटी होती, विद्यापीठ होतं, त्या ठिकाणी त्याला दाखला मिळाला. The world first kingdom Babylonian. ते पहिलं जगातलं राज्य बाबेलोन. And there he got admission. आणि त्या ठिकाणी त्याला ऍडमिशन मिळालं होतं, त्याला त्या ठिकाणी भाग घेण्यास मिळालं होतं. The world finest teacher were teaching in that university. की जगातले महान शिक्षक त्या विद्यापीठात शिकवत असत. And Daniel was chosen for that. आणि दानिएल त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी त्याला निवडलं होतं. And when he was chosen, आणि ज्या वेळेस त्याची निवड त्या ठिकाणी झाली, he had to eat the best food which the king used to eat. आणि त्याला त्या देशातील सर्वोत्तम पदार्थ खायला मिळत होते, जे राजा स्वतः खात होता. Whatever the wine that the king used to drink, the same wine was served to Daniel and his friends. जो द्राक्षरस राजा स्वतः पित असे, तो द्राक्षरस त्या दानिएलाच्या आणि त्याच्या मित्रांच्या समोर त्याला वाढण्यात येत असे. When he saw all kind of meat over there, when he sat to eat, आणि त्याने पाहिलं की त्याच्या समोर सर्व प्रकारचं मिष्टान्न ठेवलंय, मांस ठेवलं आहे की त्या सर्वांना खाण्यासाठी. he understood something wrong here. त्याला ही एक गोष्ट कळली की या ठिकाणी काहीतरी चुकीचं घडत आहे. He cannot eat pork. त्याने कधीही डुकराचं मांस So खाल्लं नाही. pork डुकर खाऊ शकत नाही. तो कधीही डुकराचं मांस खाऊ शकत नाही. Why? Because it is forbidden in the Bible. कारण हे बायबलमध्ये निषिद्ध अशी गोष्ट आहे, खायला सांगितलं नाही. खायला सांगितलेलं नाहीये. And then the question is, आणि त्या ठिकाणी एक मोठा प्रश्न उभा राहिला, will he eat that or not? की तो ते अन्न खाईल की नाही. What do you think? तुम्हाला काय वाटतं? Sometimes some people go out, in foreign countries. अनेकदा लोक जे आहे बाहेरील देशांमध्ये जातात, विदेशात जातात. And sometimes they drink beer because very cold there. ते त्या ठिकाणी मद्य पितात कारण त्या ठिकाणी खूप थंडी आहे.
मद्य म्हणजे बिअरच म्हणायचं, हा, मद्य नाही beer. म्हणायचं. हा. बिअर पितात, अल्कोहोल. की ते बियर पितात की जेणेकरून त्या ठिकाणची थंडी कमी व्हावी म्हणून. सम पीपल. काही लोक अनेकदा बाहेरच्या देशात जाऊन बियर पितात. दे नेवर ड्रिंक हिअर बट दे विल गो अँड ड्रिंक देअर. ते कधी इथे पिणार नाहीत पण तिकडे बाहेर देशात जाऊन ते बियर पितील. Because it feels like the temperature is very low, so need to drink. कारण त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी खूप थंड वातावरण आहे त्यामुळे आपण बियर प्यायला हवी. Wherever you go outside, you want to be like the country where it is, same way you want to be. जसं जसं तुम्ही विदेशात जाता तसं तसं तुम्हाला वाटतं की त्या देशाप्रमाणे आपण राहायला हवं, खायला हवं, प्यायला हवं. That is not a bad thing. ही काही वाईट गोष्ट नाही. जैसा देश वैसा भेष, the way country is, same way you have to be. That is fine. की जसा तो देश असेल त्याप्रमाणे तुम्हाला राहावं लागतं. हे योग्य आहे, हे ठीक आहे. But you need to understand one thing. परंतु तुम्हाला एक गोष्ट जाणून घ्यायला हवी. Whatever you do, does it please God or not? की जे काही तुम्ही त्या देशांमध्ये जाऊन करता ते देवाला आनंदित करतंय काय? Daniel looked at that food and understood God will not like this. दानिएलाने तेच पाहिलं की ते जेवण पाहून देवाला आनंद होईल काय आणि देवाला ते आवडणार नाही हे त्याला कळलं. His parents taught him one thing, that whatever you do, does it please God or not, always check that. त्याच्या आई वडिलांनी त्याला ही एक गोष्ट उत्तम शिकवली होती की जे काही तू करतोयस ते त्याबद्दल तू देवाची विचारपूस कर की हे देवाला आवडेल की नाही याचा विचार कर. So he always used to think, whatever I'm going to do, does it please God or not? की तो त्यामुळे दरवेळेस तो विचार करत असे की जे काही मी करत आहे ते देवाला आनंद देणार आहे की नाही. He used to think that if I do this, does God happy or not? तो दरवेळेस हा विचार करत असे की जर मी हे केलं तर याने देव आनंदित होईल काय. Actually, he should not have thought in that way, right? त्याने याप्रमाणे विचार करायला नको होतं. Because there were many reasons to reject God. कारण त्या ठिकाणी खूप सारे कारणं होती की त्याने देवाचा नाकार करावा याप्रमाणे विचार करायला नको. His God left him. कारण देवाने त्यांना सोडलं होतं. God left his country. देवाने त्यांच्या देशाला सोडलं होतं. God gave him to the another country. देवाने त्यांना बंदी बनवून दुसऱ्या देशात नेलं. They were captivated into another country. ते त्या दुसऱ्या देशामध्ये बंदिवान असे होते. There were no reason to worship that God. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी एकही कारण नव्हतं की त्यांनी देवाची आराधना करावी, स्तुती करावी, त्याचे नियम पाळावे. But still Daniel is faithful to God. परंतु तरीही दानिएल देवाप्रती विश्वासू होता. He decided, I will not break the commandment of God. त्याने हा आपल्या मनाशी निर्णय केला होता की मी देवाचे कुठलीही आज्ञा मोडणार नाही, त्याचा करार मोडणार नाही. And do you know what happened? आणि तुम्हाला माहिती आहे काय घडून आलं. God liked that. देवाला ही गोष्ट आनंदवणारी झाली, त्याला आवडणारी झाली. he went. You know what Daniel did? He went to the chief cook, and he told to that cook, okay, can you do one thing? I cannot eat meat. He didn't say, okay, give me only chicken. Just give me a goat mutton. No, he didn't say that. He said, I don't like mutton at all. I don't like chicken at all. I don't like fish at all. Can you just give me vegetables? तो दानिएलाने एक गोष्ट त्या ठिकाणी केली. जो खानावळीचा प्रमुख होता, जो जेवण बनवणाऱ्यांचा प्रमुख होता, तो त्याच्याकडे गेला आणि तो त्याला असं म्हणाला नाही की केवळ तुम्हाला कोंबडीचंच मांस दे किंवा बकऱ्याचंच मांस दे. तर तो त्याला हेही म्हणू शकत असलं असतं की केवळ तुम्हाला मासेच दे. तो गेला त्याच्याकडे आणि तो त्याला म्हणाला की केवळ मला तू शाक भाजी दे, हिरवे पालेभाज्या तू खाण्यासाठी मला दे. Do you know that person said, okay, if I do that, I will, they will kill me. Your king will kill me. तो व्यक्ती त्याला म्हणाला, वरिष्ठ अधिकारी जो खानावळीचा होता, तो म्हणाला की जर मी असं तुझ्या संगती केलं तर राजा मला मारून टाकेल. Still he requested, can you do one thing? Just do it for only 10 days, okay, this testing, and then check. तरीही त्याने विनंती केली की केवळ 10 दिवस तू आमच्यासाठी हे कर आणि त्यानंतर तू तपासून पहा. The Daniel's request was granted for 10 days. दानिएलाची जी विनंती होती 10 दिवसांसाठी मान्य करण्यात आली. And after 10 days, आणि 10 दिवसानंतर Daniel face and Shadrach, Meshach, Abednego face
were brightened, were very, looking smart comparing to others. आणि 10 दिवसानंतर दानियल आणि त्याच्यासोबतचे जे मित्र होते, शद्रक, मेशक आणि अबेदनको, या सर्वांचे चेहरे, या 4 जणांचे चेहरे बाकीच्या सर्वांहून अधिक तेजस्वी दिसू लागले. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And do you know what happened? आणि तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी काय घडलं? Do you know what happened? तुम्हाला माहित आहे काय घडून आलं? Do you know what happened? तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते? Is everything God was looking. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी देव पाहत होता. And do you know what God did? आणि तुम्हाला माहित आहे देवाने त्या ठिकाणी काय घडून Do you know आणलं? what God did? तुम्हाला माहित आहे देवाने काय घडवलं? God gave him knowledge, wisdom, and everything, whatever the understanding power, okay? So that Daniel can learn everything. And three of them, the 4 of them can learn everything. की देवाने त्यांचं हे वर्तणूक, देवाच्या प्रतीचं उत्तम वर्तणूक पाहून देवाने त्यांना ज्ञान, बुद्धी आणि ती प्रत्येक गोष्ट या चौघांना दिली की ते त्या ठिकाणच्या सर्व गोष्टी शिकू शकतील. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Nowadays, आजच्या दिवसांमध्ये many people, खूप सारे लोक, many students, खूप सारे विद्यार्थी they want to go to the best university of this world. त्यांना जगातील उत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं असतं. Why? का? Because if you go to the best university in this world, कारण जर तुम्ही जगातल्या उत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाल and if you graduate from there, आणि तुम्ही त्या ठिकाणावरनं आपलं शिक्षण पूर्ण कराल, do you know what is going to happen? तुम्हाला माहित आहे काय घडून येईल? You will go to the highest place. You will get the best job in this world. की तुम्हाला जगातील सर्वोत्तम ठिकाणी, जगात ज्याला अधिक पैसा तिथे मिळतो, पगार मिळतो, त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकाल. Praise the Lord. हालेलुया, देवाची स्तुती Hallelujah. असो. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And many people, they go to the best place in this world. आणि अनेक लोक जगातील उत्तम ठिकाणी, सर्वोत्तम ठिकाणी जातात And they study hard. आणि ते खूप मेहनतीने अभ्यास करतात, शिक्षण घेतात. But not everybody goes there, right? परंतु प्रत्येक जण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. Some people, they could not go to that best university because they are poor. अनेक लोक गरीब असल्या कारणाने त्या ठिकाणी विद्यापीठांमध्ये त्या महागड्या जाऊ शकत नाही शिक्षण घेण्यासाठी. Sometimes, because of some other criteria, they are failed. अनेक वेळा काही वेगळ्या क्रायटेरियामुळे किंवा वेगळ्या त्यांच्या पद्धतीमुळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. But परंतु if you love God, जर तुम्ही देवावर प्रेम करताय and if you give up something for the Lord, आणि तुम्ही देवासाठी कुठल्या गोष्टीचा त्यागही करू शकाल, then whichever the place you are, ज्या कोणत्या ठिकाणी तुम्ही असाल, whichever the university you are studying, ज्या कोणत्या विद्यापीठात तुम्ही शिकत असाल, whichever the college you are studying, ज्या कोणत्या शिक्षण संस्थेत तुम्ही शिकत असाल, the Lord will love you. देव तुमच्यावर प्रेम करेल. And Lord will give you knowledge, wisdom and understanding power. देव तुम्हाला ज्ञान, बुद्धी, अक्कल, चातुर्य पुरवेल. And the Lord will help you grow. आणि देव तुमची उन्नती घडवून आणण्यास The तुम्हाला मदत Lord will करेल. take you to the next place. देव तुम्हाला अति उच्च स्थानी घेऊन जाईल. Why? का? Because you have done something for the Lord. कारण तुम्ही देवासाठी काहीतरी केलं आहे. Because you have give up something for the Lord. कारण तुम्ही देवासाठी कुठल्या तरी गोष्टीचा त्याग केला Because आहे. you have stood for the word of God. कारण तुम्ही देवाच्या वचनासाठी उभे आहात. Because you loved God. कारण तुम्ही देवावर प्रेम केलं आहे. Because you decided not to displease God. कारण तुम्ही देवाला न दुखवण्याचा निर्णय घेतला आहे. And that's why God looked at your आणि sacrifice. त्यामुळे देवाने तुमचा त्याग पाहिला आहे. God loved when you obeyed God's command. देवाला ते आवडलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आज्ञा पाळता. And God decided to give you something. आणि त्यामुळे देवाने तुम्हाला काहीतरी देण्याचा निर्णय घेतला आहे. So my question to you, माझा प्रश्न आज तुम्हाला हा आहे, you might have not got money from your parents. कदाचित तुम्हाला देवाकडून, तुमच्या आई वडिलांकडून पैसा मिळाला नसेल. Maybe you have not got a farm, a land from your parents. कदाचित तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून शेती किंवा कुठलं घर किंवा काही असं आशीर्वाद मिळाला नसेल. Maybe your parents might have not put you into a right school, so you could not learn the new technology, new skills
or you could not be graduated. कदाचित तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला महागड्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये टाकलं नसेल की जेणेकरून तुम्ही उत्तम शिक्षण घेऊन मोठमोठ्या टेक्नॉलॉजी शिकून काहीतरी चांगला जॉब मिळवू शकाल. But let me tell you one thing. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, Whatever happened, happened. जे काही घडून गेलं ते घडून गेलं. But let me tell you one thing. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, Today is a chance. आजचा हा दिवस तुमच्याकडे तो एक चान्स आहे, तो मोका आहे. Today is a golden opportunity. आजच्या दिवसाला तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे A golden opportunity to grab what is lost. की तुम्हाला ती संधी आहे, आज आहे की जे तुम्ही हरवलेलं आहे ते तुम्हाला मिळवण्याची तुम्हाला संधी आहे. Today is a golden opportunity. Whatever is lost, you can get that back. आज ती सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे, जे काही तुम्ही गमावून बसला ते तुम्हाला पुन्हा मिळेल. 100-fold you will be blessed. की 100% 100 पटीने तुम्ही आशीर्वादित होणार आहात. If you decide only one thing, जर तुम्ही केवळ एक गोष्ट ठरवाल, only one thing, केवळ एकच गोष्ट only ठरवाल, one thing, केवळ ती एक गोष्ट ठरवाल I'm going to please God. की मी देवाला आनंदित करणार आहे. And in order to please God, आणि देवाला आनंदित करण्याच्या पाठीमागे त्या प्रक्रियेमध्ये if I sacrifice something, जर मी कुठल्या गोष्टीचा त्याग करतोय, I will not be worried about it. मी त्याबाबत काळजी करणार नाही. Praise the Lord. देवाची स्तुती असो. If you decide, जर तुम्ही ठरवाल, if you say, जर तुम्ही म्हणाल even if I lost, but I will not stop pleasing God. की जरी मी सर्व काही गमावून बसलो तरी मी देवाला आनंदित करणं सोडणार नाही. And let me tell you one thing. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, If you love God, जर तुम्ही देवावर प्रीती कराल and if you sacrifice everything for God, आणि तुम्ही तुमचं सर्वस्व देवासाठी त्याग कराल, God is not the one who will take, your praise and he will keep it as it is. देव केवळ तसा देव नाही की जो तुमची स्तुती करणं, तुमचं त्याग करणं केवळ स्वतः जवळ ठेवूनच घेईल. No, no, no. असं होणारच नाही. The Bible says in 1 Samuel chapter 2 verse 30. पवित्र शास्त्र पहिले शमूएल याचा 2रा अध्याय 13व्या वचनात सांगतं, 30व्या वचनात सांगतं, Those who honor me I will honor them. जे माझा सन्मान करतील मी त्यांचा सन्मान करेल. Praise the Lord. देवाची स्तुती असो. It simply means if you love God, God will love you back. याचा केवळ एक साधारण अर्थ असा निघतो की जर तुम्ही देवावर प्रेम कराल तर देव तुमच्यावर प्रेम करेल. It simply means you give up something for the Lord, Lord will give 100-fold of that. ह्याचा केवळ एक अर्थ असा निघतो की जर तुम्ही देवाला थोडं फार जरी द्याल तरी देव ते 100 पटीने तुम्हाला परत देईल. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Daniel knew the principle. दानियाला हे तत्व माहिती होतं. That's why he took a daring step. त्यामुळे त्याने धैर्याने ते पाऊल उचललं. And he went and he said, I cannot do this. आणि त्यामुळे तो बोलला, म्हणू शकला की मी हे करू शकत नाही. Please. की कृपा करून Okay, just give me vegetables. केवळ तुम्ही मला शाकभाजी द्या, हिरव्या पालेभाज्या खाण्यासाठी द्या. And do you know what his request was granted? आणि त्यामुळे त्याची ती विनंती मान्य करण्यात आली. Maybe you have a request to come to church every Sunday. कदाचित तुम्हाला ती विनंती करण्यात आली असेल की तुमची विनंती असेल की मी दर रविवारी चर्चला गेलो पाहिजे, चर्चला जाऊ दे मला प्रभू. Maybe you have that in heart. कदाचित तुमच्या अंतःकरणात ते असेल. Speak out. की तुम्ही बोला. Go to your supervisor and speak out. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही जाऊन ती बोला. God will work in their heart. देव त्यांच्या अंतःकरणात कार्य करेल. Maybe you want to give a tithe to the Lord. कदाचित तुम्हाला देवाला तुमचा दशांश द्यायचा असेल. But due to some reason you are unable to. परंतु काही कारणाने तुम्ही देऊ शकत नसाल. Pray to God. देवाकडे प्रार्थना करा. Lord will open a door to that. देव तुमच्यासाठी मार्ग मोकळे करेल. Maybe you want to do something different for the Lord. कदाचित तुम्हाला देवासाठी काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल. Something is an obstacle. की काहीतरी तुमच्या मार्गात अडखळण आहे. Lord will remove that obstacle. देव ते अडखळणही दूर करेल. Whatever you do for the Lord, जे काही तुम्ही देवासाठी कराल, don't forget you are going to receive 100-fold blessing. की जे काही तुम्ही करत आहात त्याच्या 100 पटीने तुम्हाला परत आशीर्वाद मिळणार आहे. So if you are going to receive 100-fold, जर तुम्ही 100 पटीने तुम्हाला मिळत असेल, what a blessed person that you are. की किती आशीर्वादित व्यक्ती आहे तो. That's not a bad deal. ही एक काही तोट्याचा सौदा नाही हा तुमच्यासाठी. Do you know
Bible says, तुम्हाला माहित आहे पवित्र शास्त्र सांगतं, बायबल सांगतं that Lord gave knowledge, wisdom to Daniel, Shadrach, Meshach, Abednego. की पवित्र शास्त्रात बायबलमध्ये सांगितलंय की देवाने शद्रक, मेशक, अबेदनगो या चौघांना ज्ञान आणि बुद्धीने भरपूर केलं. Comparing to भरपूर दिलं. others, की जे इतर लोक होते त्या सर्वांहून अधिक दिलं. 10 times they were smart. की 10 पटीने ते त्यांच्या सोबत्यांपेक्षा 10 अधिक times हुशार they, होते. 10 times they were brilliant. की 10 पटीने ते हुशार होते. 10 times they have the best way of thinking and the critical issues and everything. की 10 पटीने इतरांपेक्षा अधिक बुद्धी त्यांना होती की जे अवघड अशा गोष्टी आहेत, अवघड अशी समस्या त्यांच्या समोर येणार आहेत, त्याबाबत विचार करण्यासाठी. Are you 10 times smarter than others in college, in company? की तुम्ही लोक जे आहात तुमच्या कामामध्ये, कॉलेजमध्ये इतरांपेक्षा 10 पटीने हुशार आहात काय? If not, जर नाही then I'll tell you something wrong. तर मी तुम्हाला सांगतो काहीतरी चुकीचं आहे तुमच्या बाबतीत. Then for you, your friend is important than God. जर तुमच्यासाठी तुमचा मित्र देवापेक्षा अधिक महत्वाचा असेल आहे. Your parents are important than God. तुमच्यासाठी देवापेक्षा तुमचे पालक अधिक महत्वाचे आहेत. Your country is important than God. तुमचा देश तुमच्यासाठी देवाहून अधिक महत्वाचा आहे. Your wife is important than God. तुमची पत्नी तुमच्यासाठी देवाहून अधिक महत्वाची आहे. And that's why आणि त्यामुळे you are an ordinary person. तुम्ही सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहात. You always think, oh, I want to be hero and I want to get a name and I want to be smart. तुम्ही दरवेळेस हा विचार करत असाल की एक मला या जगात हिरो बनायचं आहे, माझ्या जगात नाव उंच व्हायला हवं, मी जगात स्मार्ट दिसायला हवं, इतरांपेक्षा वेगळं दिसायला हवं. I want to be a brilliant person. की मला एक बुद्धिमान व्यक्ती जगात व्हायचं आहे. But you are unable to. परंतु तुम्ही होऊ शकत नाही. Do you know why? तुम्हाला माहित आहे का? Because you walk like others. कारण तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जगात चालताय. No, you cannot do that. तुम्ही ते केलं नाही पाहिजे. Don't always get from everywhere, just look for the benefits. Don't do that. जगात तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस केवळ हा विचार करू नका की मला ह्याच्याकडून फायदा होईल, त्याच्याकडून फायदा होईल. दरवेळेस हे नका बघू तुम्ही. Don't do that. हे पाहू नका. Walk with God. देवा संगती चाला. Path is hard. मार्ग अवघड आहे. But remember one thing. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. If you give up something for the Lord, जर तुम्ही देवासाठी काही देऊ इच्छिता, त्याग कराल, you will get something from God. तुम्हाला देवाकडून काही ना काही तर मिळणारच आहे. Daniel gave up the privileged food. दानिएलाने सर्वोत्तम जेवण ते देवासाठी त्याने त्याग केला, त्याचा नाकारलं. And he preferred to eat vegetables. त्याने केवळ शाकभाजी खाणं त्या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं. And in return, what he got from God. आणि देवाने त्याला परतावा काय दिला? त्याच्या बदल्यात त्याला काय मिळालं? He got, the Lord gave him knowledge. देवाने त्याच्या बदल्यात त्याला ज्ञान, बुद्धिमत्ता दिली. You might be lacking knowledge. तुम्ही कदाचित ज्ञानाने कमी असाल. You might be lacking skills. तुम्ही कदाचित कौशल्याने कमी असाल. You might be lacking in education. तुम्ही कदाचित शिक्षणाने कमी असाल. You might be lacking in business. तुम्ही कदाचित व्यवसायाने कमी असाल. You might be lacking that not having a child. तुम्हाला कदाचित मुलंही नसेल, ही तुमच्यामध्ये कमतरता You असेल. might be not having a right life partner. तुमच्या जीवनात तुमचा योग्य जोडीदारही तुम्हाला मिळाला नसेल, ही तुमची कमतरता असेल. You may have many problems. तुम्हाला खूप समस्या असतील कदाचित. Those problems cannot be solved by people. त्या समस्या लोकांकडून सुधरवू शकत नाही, त्या लोकांकडून त्या सोडवता येऊ शकत नाहीत. But remember one thing. परंतु कधी एक गोष्ट लक्षात ठेवा. If you give something, if you sacrifice something for the Lord, जर तुम्ही देवासाठी काही त्याग कराल, देवासाठी कुठली गोष्ट सोडून द्याल, in return you will get something from God. त्याचा परतावा देवाकडून तुम्हाला काही ना काही नक्कीच मिळणार आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. And do you know what God will do? आणि तुम्हाला माहित आहे देव या ठिकाणी काय घडून आणणार आहे? God will make you a great man.
देव तुम्हाला महान व्यक्ती बनवणार आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. God make Daniel a great man. देवाने दानिएलला महान असं व्यक्तिमत्व त्या पूर्ण देशात बनवलं. Daniel was the right person. दानिएल हा योग्य व्यक्ती होता. So God, even though in his captivity, Lord took him and put him into the greatest university of this world. म्हणजे त्याच्या बंदिवासाच्या दिवसातही देवाने त्याला उचललं आणि जगातल्या महान विद्यापीठात त्याला शिक्षण घेण्यासाठी ठेवलं. There also Daniel did not leave God. त्या ठिकाणीही दानिएलाने देवाला सोडलं नाही. Nowadays people leave God as soon as they get a wife. आजच्या दिवसांमध्ये जशी काय पत्नी मिळाली की लोक देवाला सोडून देतात. As soon as they got a job, they will leave God. त्यांना उत्तम नोकरी मिळाली की देवाला ते सोडून देतात. As soon as they got some crore rupees, they will leave God. जसे की त्यांना करोड रुपये मिळाले की देवाला लोक सोडून देतात. Daniel did not leave God. दानिएलाने हे देवाला कधीच सोडलं नाही. He stood firm in the eyes of God. तो देवाच्या नजरेत भक्कम असा उभा राहिला. Do you know what happened? तुम्हाला माहिती आहे काय घडून आलं? The king's eyes, these 4 peoples were become very smart. देवाच्या दृष्टीने हे 4 लोक खूप असे महान असे स्मार्ट असे त्याच्या नजरेत दिसून आले राजाच्या दृष्टीने. The king was impressed. राजा त्यांच्यावर खुश झाला, आनंदित झाला. If you impress God, जर तुम्ही देवाला आनंदित कराल, the worldly people will be impressed by you. जगातील लोक तुमच्या बाबतीत आनंदित घडून येतील. Nowadays everybody want to get the first impression is the last impression. What the people say? आजच्या जगात एक ती म्हण आहे की जे तुमचं पहिलं एखाद्यावरचं इम्प्रेशन आहे तेच तुमचं लास्ट इम्प्रेशन राहतं. Let me tell you one thing. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. If you do not find impression in the eyes of man, जर तुम्ही देवाच्या नजरेत आनंदित नाही होणार, eyes of man, मनुष्याच्या नजरेत इम्प्रेस नाही झाले तुम्ही, नाही का? आनंद जर तुम्ही मनुष्याच्या नजरेत उत्तम अशी- पसंतीस उतरले नाही, जर तुम्ही मनुष्याच्या नजरेत पसंतीस उतरू शकला नाहीत, इट्स ओके. हे ठीक आहे. इनिशियली पीपल विल पुट यू डाऊन. सुरुवातीला लोक तुम्हाला खाली टाकतील, खाली दाबतील, तुच्छ लेखतील. इनिशियली पीपल विल नॉट रिस्पेक्ट यू. लोक तुमचा सन्मान सुरुवातीला करणार नाहीत. इनिशियली दे विल डिस्पाइज यू. लोक तुमचा तिरस्कार करतील. बट डोंट वरी. परंतु घाबरू नका. कीप प्लीजिंग गॉड. देवाला आनंदित करत राहा. कीप टॉकिंग विथ गॉड. देवाशी बोलत राहा. कीप ओबेइंग गॉड्स कमांड. देवाच्या आज्ञांचं पालन करत राहा. लॉर्ड विल गिव्ह यू समथिंग इन रिटर्न. देव तुम्हाला काहीतरी त्याचा परतावा नक्कीच देईल. Okay, and you know what Daniel got something from God? What it was? तुम्हाला माहिती आहे दानिएलला देवाकडून काय परत मिळालं? Wisdom, ज्ञान, knowledge. बुद्धिमत्ता. And do you know with that wisdom and knowledge, आणि त्या बळावर दानिएलाने त्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या he बळावर studied lot. त्याने अनेक गोष्टी तो शिकू शकला. अभ्यास केला त्याने. He studied lot. त्याने अनेक अभ्यास केला, अनेक वेळा अभ्यास He केला. read many literature त्याने books. अनेक साऱ्या पुस्तकांचं त्याने वाचन केलं, खूप साऱ्या पुस्तकांचा अभ्यास केला. And then he went to, he achieved the knowledge. आणि त्याने ज्ञान मिळवून घेतलं. Okay, and he got that understanding. आणि त्याला ती समज बुद्धी मिळाली. And because of that, he was able to answer all those questions. आणि त्यामुळे त्या शहाणपणामुळे त्याला त्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता आलं. A practical knowledge he had. ही एक जगातील जे अद्भुत ज्ञान आहे, जे वास्तविक जगामध्ये चालतं, ते ज्ञान देवाने त्याला पुरवलं. Why? का? Because God is the only one who gives. कारण देवच आहे, तो केवळ तोच एक देऊ शकतो तुम्हाला. Daniel believed in God. दानिएलाने देवावर विश्वास ठेवला. The Bible says in Matthew chapter 6 verse 33. पवित्र शास्त्र मत्तई 6:33 मध्ये सांगतं, Seek ye first the kingdom of God and his righteousness. की देवाचं राज्य आणि नीतिमत्वाचा तुम्ही शोध करा. And all these things shall be added unto you. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. Psalm 37 verse 4 says. स्तोत्र 37:4 मध्ये सांगितलं आहे, Delight yourself in the Lord. की देवाच्या सानिध्यात तुम्ही आनंदित राहा. And he will give you the desire of your heart. देव तुम्हाला तुमच्या हृदयातील प्रत्येक गोष्ट देईल. John chapter 12 verse 16 says. योहान 12:16 मध्ये सांगितलं आहे, If anyone serves me, की जो कोणी माझ्या आज्ञेत राहतो, the Father will honor him. देव पिता त्याचा सन्मान करेल. Praise the Lord. देवाची स्तुती असो. If today, if you
seek God, जर आजच्या दिवशी तुम्ही देवाचा शोध कराल, the Lord will give you the desire of your heart. देव तुम्हाला तुमच्या अंतःकरणातील प्रत्येक गोष्ट देईल. So let's stand up. तर या आपण उभे राहूयात, Let's pray to God. आपण प्रार्थना करूयात देवाकडे And let's tell to God, आपण देवाला सांगूयात, Lord, प्रभू, as your word says, जसं तुझ्या वचनात तू सांगितलं आहे, if anyone lacks the wisdom, जर कोणाला ज्ञानाची कमतरता असेल let him ask to God. त्याने देवाकडे मागावे. Lord, today is your people. प्रभू, आज तुझे लोक, They are lacking of wisdom. त्यांना ज्ञानाची आणि बुद्धीची कमतरता आहे. Those whosoever is lacking wisdom, जे कोणी ज्ञान आणि बुद्धीने कमी आहेत, Lord, you listen to them, Lord. प्रभू तू त्यांचं ऐक प्रभू. And whatever their prayer, you answer them. आणि ज्या काही त्यांच्या प्रार्थना असतील त्यांचं उत्तर तू दे प्रभू. Lord, as today they have learned to walk with you, प्रभू जसं ते आज तुझ्या संगती चालू लागायला शिकतील, and Lord, as they have learned to sacrifice something for you, आणि प्रभू जसं ते काहीतरी तुझ्यासाठी त्याग करायला शिकत आहेत, you bless them, Lord, तू त्यांना आशीर्वादित कर प्रभू. and give them a return blessing. आणि त्यांना तू परतफेड असा भरपूर आशीर्वाद दे. Give them a return gift, Lord, प्रभू तू त्यांना परत असं परतावा उत्तम असं आशीर्वादित तू त्यांना कर, and bless them. आणि त्यांना तू आशीर्वादितच कर. All these things I submit your mighty name. या सर्व प्रार्थना मी तुझ्याच नावात मागतो प्रभू. I pray in the name of Lord and Savior Jesus Christ, मी बचाव करता प्रभू येशू याच्या नावात मागतो, the Son of Father. म्हणून तू ऐक पित्या. Amen. आमेन.